उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 18 दिवस बंद राहणार। खासगी बाजार निमित्त गणेश मंदिर संस्थानाच्या या 28व्या शोभायात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलो। खरं तर ही शोभायात्रा 28 वर्षा अगोदर जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत प्रथा आणि परंपरेप्रमाणे ही फक्त डोंबिवली शहरातच नाही तर आज साता समुद्रापर्यंत हिचा लौकिक हा पोहोचला। कारण ही यात्रा ज्या वेळेला सुरू झाली, ज्या सद्भावनेतून सुरू झाली, ज्या विचारधारेला पाहून सुरू झाली, हिंदू संस्कृती हिचं जतन पुढच्या पिढीने केलं पाहिजे। हिंदू नव वर्ष हे प्रत्येक मराठी माणसाच्या लक्षात राहिलं पाहिजे। आणि हा गुढीपाडवा हिंदू प्रत्येक घरामध्ये मोठा उत्सव म्हणून सण म्हणून साजरा केला गेला पाहिजे। शहरातील प्रत्येक घरासमोर प्रत्येकाने रांगोळी घालून त्या प्रत्येक शोभा यात्रेमध्ये जो जो सामील होतोय त्या प्रत्येकाचं मनोभावे स्वागत करायला हवं, अशा भावनेतून ही सुरू झालेली शोभा यात्रा डोंबिवलीतील असणाऱ्या सर्व संस्था यांनी यामध्ये घेतलेला सहभाग, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन या शोभा यात्रेमध्ये ज्या ताकदीने ही शोभा यात्रा आणि या शोभा यात्रेमध्ये असणारा विषय की ज्या विषयाला धरून एक सामाजिक बांधिलकी जपणं, जनजागृती लोकांमध्ये व्हावी, या भावनेतून आपण काम करावं। या भावनेतून जेव्हा काम करतात, हा खरं तर पूर्ण महिनाभर हा उत्सव सुरू असतो। विविध शाळा, इथल्या असणाऱ्या विविध संस्था यामध्ये भाग घेत असतात। खरं सर्व प्रशासनातील अधिकारी असतील, इथले असणारे सर्व मोठमोठे उद्योजक असतील, या सर्वांचं यामध्ये असणारं योगदान हे अतुलनीय आहे। आणि म्हणूनच हा उत्सव जो आहे, हा उत्सव हा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो। पुढच्या पिढीला या सगळ्या प्रथा आणि परंपरा तुम्हाला आम्हाला सर्वांना सुपूर्द करण्याची ही एक वेगळी संधी प्राप्त करून दिली गेली आहे। आणि त्यामुळे या सर्व विषयामध्ये यावेळेचा असणारा विषय म्हणजे वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झाली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या संदर्भात संसदेमध्ये ज्या ताकदीने वंदे मातरम हे राष्ट्रगान त्यावेळेच्या काळामध्ये स्वातंत्र्य समरासाठी कसं उपयुक्त ठरलं हे मांडण्याचा प्रयत्न केला। आणि हे वंदे मातरम 2 कडव्याचं नसून तिला पूर्णच्या पूर्ण वंदे मातरम म्हणून त्याला लोकांपर्यंत नेणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामधला असणारा जो अर्थ आहे तो अर्थ सामान्य जनापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यासाठी खरं तर गणेश मंदिर संस्थानांनी आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांनी जे ताकदीने काम केलं, हा असणारा विषय डोंबिवलीच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केले। मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आपण सर्वजण या उत्सवाला एक उंची देण्याचं काम करताय। असाच हा गुढीपाडवा उत्सव सण तुम्ही आम्ही सर्वजण अशाच ताकदीने साजरा करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता दादांनी